श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. ओ थांबा 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 थांबा. तुम्हाला माझं घर माहिती आहे. थँक्स घरी यायला हो म्हणाल्याबद्दल. आणि आय एम रिअली सॉरी. नाही म्हणजे नौटंकी केली ना खूप. आय वॉज जस्ट जोकिंग यू नो. तुम्ही मला ऑलरेडी 3 वेळा सांगितलंय. हो पण सांगणं गरजेचं आहे ना, कारण तुम्हाला बांधून ठेवायला पाहिजे. नाही तर तुम्ही चिडणार हो, मुस्कळात मारणार आणि युटर्न मारून निघून जाणार. ओ हॅलो हॅलो. त्यामुळे मी एकदा शब्द दिला म्हणजे दिला. हा ते तुमच्या चेहऱ्यावरनं कळतच की. मी एकदा सांगितलं म्हणजे मी सांगितलं. येस थँक्यू. फक्त आय नो तुम्हाला खूप उशीर होतोय मला माहिती आहे, पण माझं घर हे काय इथेच आहे. त्यामुळे तुम्हाला हवं असलं ना तर आपण विमान, घोडा, आगगाडी काही अरेंज करू शकतो. आणि तसंही घरी यायचं, सीमा वहिनीच्या हातची गरम गरम कॉफी प्यायची आणि मग मी तुम्हाला स्पायडरमॅन सारखा पटकन सोडायला येणार लगेच. आय एम सॉरी. परत एकदा या ना, आलंच घर. आजच्या दिवसभरात चहा मिळणार आहे का मरून जाऊ चहा शिवाय? दाखव ना मला, दाखव ना. नाही नाही मला दाखव ना. मला बघायचं मला बघायचं. रंजू ह्याच्याकडे ना मुलींचे फोटो बघून काय झालंय? हा रेसकोर्स आहे का घर आहे? धावतायत घोड्यासारखे. दादा माझा यशवंत ना ऐकणारच नाही. केदूचा फोन घेतल्याशिवाय राहणारच नाही तू. यशवंत घे घे. दे दाखव ना मला. मला मला जरा एकदा दाखव. काय हा धांगडधिंगा? मिळाला फोन मिळाला फोन मिळाला फोन मिळाला. हे बघ याचा फोटो बघत होता. चहा नेहमी सारखाच असेल ना, पचपचित? नकोय का तुम्हाला? राहू दे, नाहीतरी मी उकरड्याच आहे. हे नाश्ता आहेत उकरड्यावर, तुम्ही फेका चहा उकरड्यावर. पेपर गेला. हा बघा. ठेव. बघ ना दे ना बाबा. या बाय द वे डॉक्टर राधा मनोहर, तुम्ही गायनेकोलॉजिस्ट आहात ना? कुठले कुठले राग येतात तुम्हाला? सॉरी म्हणजे राग दाखवू नका. या या. ही आमची झोपडी. तुम्ही राम बनून आमच्याकडे आलात, शबरी बनून तुमची सेवा करणं भाग आहे मला. या. मी डॉक्टर प्रधानांचं नाव घेतलं म्हणून मी इथे आले. तुमचा आगाऊपणा थांबवा नाही तर मी इथून निघून जाईन. नको निघून जाऊ नका. आगाऊपणा करायला द्या. या या. एक मिनिट. ही आमच्या झोपडीची बेल, ती आता मी वाजवणार आहे. ओके? पण त्याआधी आमच्या घराचं इंट्रोडक्शन. हे श्री मधुकर धर्माधिकारी माझे वडील. आम्ही त्यांना प्रेमाने दादा असं म्हणतो. त्यानंतर घरात राहते माझी मोठी बहीण रंजना आणि तिचा हसबंड यशवंत. माझा मोठा भाऊ मार्कंड, तो असतो साऊथ आफ्रिकेत. त्याचा तिथे बोरिंग बिझनेस आहे. आय मीन बोरिंगचा बिझनेस आहे. आणि त्याची बायको सीमा, ती आमच्याबरोबरच इथे राहते. सीमा वहिनी या घराचा कणा आहे. त्यानंतर माझा दुसरा मोठा भाऊ केदार, डॉक्टर केदार. तुमच्यासारखाच डॉक्टर आहे पण गाणारा डॉक्टर नाही. एनिवेज सीमा वहिनी खूप उत्तम कॉफी करते, तीच प्यायला तुम्हाला इथे घेऊन आलोय. आणि या सगळ्यांबरोबरच इथे खूप महत्वाची व्यक्ती राहते, ती म्हणजे मी सौरभ. तुमची बकबक बंद कराल का? नाहीतर मी. सॉरी, तुम्ही सारख्या भडकलेल्या का असता? एनिवेज ही या घराची बेल, ती आपण आता वाजवूया. तुम्ही वाजवता? नाही नको, मीच वाजवतो. एक येणार.
अरे रजनीश, काय झालंय? इतका अस्वस्थ काय आहेस? आपल्या पुण्याच्या फॅक्टरीचं काम ठीक चालू आहे ना? नाही, हो हो हो, ते व्यवस्थित चालू आहे. बाबा, काल रात्री उशिरा राधाचा फोन आला होता. खूप रडत होती. ह्या पोरीचं काय करावं ना, काही कळत नाहीये बाबा. दोष तर माझाच आहे ना. माझ्यामुळे तिची अशी अवस्था झाली आहे. अरे पण तो सायकियाट्रिस्ट मानस राधेचा मित्र आहे ना, त्याचं काय म्हणणं आहे? राधाचा प्रेमावरचा आणि लग्न संस्थेवरचा विश्वासच उडालाय. तिला असं वाटतं की जे तिच्या बाबतीत घडलं, तिच्या आईच्या बाबतीत घडलंय, तेच सगळ्यांच्या बाबतीत घडतं किंवा घडेल. आता काल डॉक्टर सई प्रधानांनी तिला एका लग्नाला नेलं जबरदस्ती. तिथला सगळा आनंद, सोहळा, जल्लोष, ते सगळं बघून राधा खूप डिस्टर्ब होऊन गेली. तिला असं वाटतं की हे सगळं क्षणिक आहे, कायम असतं ते फक्त दुःख. रजनीश, अरे राधा एवढी मोठी डॉक्टर असूनही तिच्या लहानपणीच तिच्या मनावर जखम झाली आहे बाबा. कधीही भरून न निघणारी जखम. तिचा मेंदू हुशार आहे म्हणून ती डॉक्टर झाली, पण तिचं मन कमकुवत राहिलं. आणि दरवेळी हे मनच घात करतं. अरे पण यावर काही उपाय असेल का नाही? काहीतरी चांगलं घडेल असा विश्वास ठेवायचा आणि ते कधी घडेल याची वाट बघत बसायचं. एवढंच. फोटोत होती तशीच दिसते. हा, तीच आहे. हो, थँक्यू. आमचं घर जरा मस्तीखोर आहे, पण नाही नाही, ते मस्तीचं मी तुम्हाला सांगतो. काय झालं माहितीये का, की मला ना ते मला त्या ह्या केदारचा फोन पाहिजे होता. त्या फोन मधून मला काही फोटो बघायचे होते, सांगतो तो. तर तो देत नव्हता मला आणि पळाला ना दाराबाहेर. दरवाजात तुम्ही उभे, तुम्हाला धक्का लागला, मग तुम्ही सगळे पडला, धडपडला. ते सगळं चूक झाली खरी आमची. म्हणजे तसा मिस्टेक कोणाचीच नाही. पण काय आहे, मी तुम्हाला सॉरी म्हणतो. कसा तुम्ही आमच्याकडे गेस्ट ना, पाहुणे ना, मग आय माय सॉरी. नाही, खरं तर मीच सॉरी म्हणायला आले. नाही, बसून बोललात तरी चालेल. काल रात्री जरा ओव्हर रिॲक्ट झाले. आय एम रिअली सॉरी. मी निघू का? मला हॉस्पिटलला जावं लागेल. नाही नाही, असं कसं? तुम्ही प्रॉमिस केलं होतं कॉफी प्यायल्याशिवाय कुठेही जाणार नाही. एक मिनिट ये. अरे काय? ही माझी सीमा वहिनी. मी सांगितलं नव्हतं? माझी सीमा वहिनी जगातली सगळ्यात भारी कॉफी करते. कॉफी प्यायची आणि मग जायला मोकळे. आजकालच्या मुली आहेत, संस्कार नाही, संस्कार. समोर वडीलधारी माणसं उभे आहेत, नमस्कार करायची अक्कल नाही. आई वडिलांनी काही शिकवलंच नाही. नमस्कार करते. सासरे बुवा, हे माझे बाबा मधुकरराव धर्माधिकारी, आयुर्वेदाचार्य. त्यांना परफ्यूमची ॲलर्जी आहे, त्यामुळे तुमच्या. अरे पण मी नाही लावलं. मी लावलाय ना, पण चमेलीचा. आपल्याला एकाने गिफ्ट दिला ना, तर मी लावला. केल्याने खराब केल्याने सगळा. मुद्दा म्हणून लावतोस तू? मी काय त्याला मुद्दा म्हणून लावेन? तुला माहितीये, याला माहितीये. लोकांमध्ये आपण आवडतो तर लावला पाहिजे ना. आता काय करता काय लोकांमध्ये येऊ नका तुम्ही. तुमच्या गाड्याचा नाही वास घेत आम्ही. दादा आज चला, दादा आज चला. पाहुण्यासमोर मी पण निघते, मला उशीर होतोय. तुम्ही जाऊ शकत नाही. या घरामधून माझ्या परवानगीशिवाय कोणीच बाहेर जाऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही जाऊ शकत नाही. तेव्हा बसा. गंमत केली. गंमत केली. तुम्ही कुठे हॉस्पिटलमध्ये जाणार म्हणालात ना? हो. कोणी आजारी आहे का? नाही, आजारी नाही कोणी. मी डॉक्टर आहे. तुम्ही डॉक्टर आहात? हो ॲलोपॅथीचे असणार. हो. वाटलंच. नाही वाटलंच. आपल्याकडे एवढा आयुर्वेदाचा साठा आहे.
हा पण नाही, ही सगळी तरुण पिढी त्या गोऱ्याच्या पाठी धावते. दादा प्लीज आज चला. दादा आज चला. काय आज कशाला यायचं आहे? आम्हाला बोलायचं अरे बोलायचं काय बोलायचं, इथे बोल. नाही चला प्लीज. नाही, पण तुम्ही कॉफी घेऊन मात्र जा. कॉफी देता ना. अरे आता तुम्ही करणार काय? काय भाजी देणार तुमची? कॉफी आता मला करायला होतं तुम्ही. ही मला या पिढीचं अहो मला नाव उशीर होतोय, मी निघू का? याला काय कशाला काय? एक्सक्यूज मी. पाणी हवंय अजून? नाही नको. कशासाठी आठवण पाठवताय मला? आता काय आम्ही काय भाषा जिरा? साठी बोलवलंय ते सांगू कळत नाही बाबा. सांग ना काय ते बोलत तुम्ही नाही नाही मी सीमा अर्धा तू घे. दादा काय पोरकटपणा चाललाय? काय पोरकटपणा चाललाय? लाडू कसले खाताय तुम्ही? कशासाठी बोलवलं इथे? काय भाज्या चिरू आम्ही? काय चटण्या वाटू? शांत शांत व्हा सगळे. काय कलकलाट लावलाय सौरभ? हा काय प्रकार आहे सगळा? ती मुलगी सारखी तुला सॉरी का म्हणते? आणि काल रात्रीचं काय म्हणते ती? अरे यार मला ना भाषा भाषा सौरभ. सॉरी ना, पण मला बोलू तर द्या ना कोणीतरी. अरे मग बोल ना पटकन. अगं सीमा वहिनी, हीच ती मुलगी जी मला रात्री लग्नात भेटली होती. आपल्या केदारसाठी परफेक्ट वाटली मला, म्हणून तर नाही का मी फोटो पाठवला. अरे केदार. हा हो. अय्या ती पण काय रे, पांढऱ्या कपड्यांशिवाय हिच्याकडे काही दुसरे कपडे नाहीत? अरे पण ती सॉरी का म्हणते तुला? ते सांगतो ना नंतर. आधी तुम्ही सगळ्यांनी एक एक करून तिला बघून तर घ्या ना. त्याच्यासाठी मी ओळख नाही करून दिलीये. काय मूर्खपणा आहे हा सौरभ. सौरभ हे असं नसतं. नसायला काय झालं सीमा? उलट किती मज्जा. ए सौरभ, तिला माहितीये का रे की तू तिला केदारसाठी पाहिली आहेस म्हणून? ए नाही प्लीज, नाही तर जाऊन बोलाल तिच्या समोर. नाही नाही, उलट खूप मज्जा येईल. कठीण आहे, खरंच कठीण आहे. सौरभ, मी तुला आधीच सांगते, तुला सांभाळून घ्यायचं म्हणून आता हे सगळं चालवून घेते मी. पण हे असं व्हायला नको. सगळं कसं रीतसर प्रॉपर व्हायला हवं. चल जा आता, कॉफी ठेवते मी. शाणी माझी बहिणी. चल, काहीतरी वेड्यासारखं करतोस. नाही, तुमचं डोकं जे वाकडं तिकडे चालतं ते कधी थांबणार कुणाच ठाऊक. नाही बरोबर आहे. हा गोऱ्या लोकांचा झेंडा लावल्याचा डोक्यावर. सासरे बुवा, हो तो मोठा विषय आहे. हो तो नंतर घेऊया. आता ती भावी सून तिकडे बसली, तिच्याशी कोणीतरी बोलला पाहिजे की नको? मी जाऊन पहिल्यांदा बोलतो. काय मी या घरचा जावई आहे ना, तर माझा मान मोठा. काय रणजी? बरोबर आहे. आणि नंतर माझा. का एकत्र जा ना, कबुतरासारखे जा, गुटरगू करत. काय हो दादा, तुम्ही मला असं कायम बोलता. नाही जाऊ दे, त्याला जाऊ दे पहिला. हॅलो गुड मॉर्निंग. हिअर प्रेझेंट यशवंत ढगे. या फॅमिलीतला मी ढगे जावई आहे. मगाची चिंका काढल्या ना आजोबांनी, त्यांचा मी जावई आहे. त्यांची पोरगी आहे ना रणजी, तिच्याशी माझा जरा लव जमला. आम्ही दोघांनी लग्न केला आणि आता 7वा महिना पण लागलाय तिला. थोडा लेटच झाला. काय मी आवडत नाही आमच्या सासरेबुवांना. त्यांना या फॅमिलीमध्ये मी मिसमॅच वाटतो. पण काय करणार आता? देवानं काय ठरवला होता काय असा काय होणार म्हणून माहित होता का आपल्याला? ते जमला असं झालं. ते आपला सगळा लहानपण गेला कोकणामध्ये. आणि इथे मुंबईमध्ये लोअर परळमध्ये एका चाळीमध्ये छोटीशी खोली आहे आपली. आता जमला हिच्या बरोबर. आता थोडा लेट झाला, ते माहिती आहे ना काय अडचणी असतात काय. आणि इकडे गणपतीच्या देवळाजवळ नारळाचं आणि गंडेदोऱ्याचं एक छोटासा दुकान आहे. कधी आला तर पाया पडायला आपल्याकडून घेऊन जायचा. गंडेदोरी नारळ बिरळ फुकट. आपल्याकडे काय असा नाही. नाव आहे आपल्या इकडे, आपल्याला ओळखतात.
यशवंत ढगे म्हणून. हा ढगे, हा ढगे नाव ढग्यात गेल्यासारखं वाटतं का नाही? ढगे जास्तच बोलतोय मी. नाही ते तुमचं नाव काय म्हणाला? राधा. राधा. राधा केदार धर्माधिकारी. काय म्हणाला? नाही नाही, चांगलं नाव आहे, झकास नाव, भारी नाव आहे तुमचं, एकदम फर्स्ट क्लास. मी निघू का? मला उशीर होतोय. अहो असं कसं जाणार तुम्ही? मग ती कॉफी करतायत त्यांचा काय? तो सासरा काढा पाजेल ना मला तुमच्या नावाने. जायचं नाही वाचायचं. पण जमणार. हा चांगला चांगला. केदार काय झालं रे? सुंदर, मस्त, नशीबवान आहेस. अय्या, लक्की आहे, लक्की. आवडली. कशी बोलायला चालायला? नाही म्हणजे खड्डूस आणि अक्खडू नाहीये ना? नाही नाही, एकदम स्वीट आहे. बाई हो. काय काय करते काय ती? आणि राहते कुठे? आणि आणि मुख्य म्हणजे नाव काय आहे तिचं? काय रंजू, सगळा मीच विचारला तर बाकीच्याने काय तोंडाकडे बघायचं काय? त्यांना पण एक एक प्रश्न विचारायला पाहिजे की नको? ते विचारतील ना. हे अगदी बरोबर आहे. हा यश, तुझं हे असं प्रॅक्टिकल थिंकिंग करणं मला इतकं आवडतं. आता मी जाते. अगं ये रंजू, हळू हळू हळू, नाही तर बाळ म्हणेल आईने काय शर्यतीत भाग घेतलाय काय. जा. आले तर. हो 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 सासरी काय? नाही नाही, म्हणजे परमेश्वराची लीला खरंच किती आगाध आहे ना. म्हणजे काय जोडा बनवलाय, काय म्हणजे काय काय जोड्या म्हणजे तो अशा काही बनवतो की म्हणजे अगदी म्हणजे असं. छान आहे ना फोटो? मला खूप आवडतो. आम्ही सगळे आहोत त्याच्यात. आणि आता तू नाव काय ग तुझं? ए म्हणजे तुला अगं तुगं केलं तर चालेल ना? मला नाही बाई ते नाटकीपणे आवडत. अहो जाऊची. राधा. राधा. वा, मस्त आहे अगदी नाव. शॉर्ट फॉर्म, सुटसुटीत. पायाला सूज आहे. अय्या, डॉक्टर आहेस की काय? हो. डॉक्टर आहेस? आमचा केदार पण डॉक्टर आहे. ए तू MBBS का BAMS? मी गायनॅक आहे. गायनॅक? कुठल्या हॉस्पिटलमध्ये? शाश्वती हॉस्पिटल. शाश्वती हॉस्पिटल. चला, मी माझं नाव ना तिथेच नोंदवीन. म्हणजे घरचाच डॉक्टर. केदार, आमचा केदार डॉक्टर आहे ना, मगाशी म्हटलं नाही का? येते. हा मी येते. ऐका ना, मी निघते. मला खरंच खूप उशीर होतोय. तुम्ही त्यांना बोलवता का? त्यांना? सौरभला. सौरभला? बर पाठवते. हो, पण कॉफी पिल्याशिवाय जायचं नाही. आलेच मी. सौरभ, ए सौरभ. सौरभ इकडे. ए सौरभ, मस्त आहे हा तुझा चॉईस. हे रंजू. हो बाबा, तुझ्यासाठी. पण चॉईस तर सौरभचा आहे ना, मग त्याचं क्रेडिट त्याला नको का द्यायला? ए, आणि नाव किती छान आहे, राधा. किती माणसं आहेत या घरात. किती मजा येत असेल ना त्यांना. लकी.